परत एकदा राजकीय घडामोडींकडे वळूया। भाजप राम मंदिराचं राजकारण करते की व्यवसाय हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केली होती। तसंच अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण आपल्याला आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। पुढे ते असं म्हणाले की साधारणपणे पूजा अर्चना ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सहसा मी जात नाही। त्यावर आता अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। कोण रामभक्त आणि कोण रावण असतं असं खोचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ठोस असा कार्यक्रम नाही। त्यामुळे राम मंदिर एवढे एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये ते वेगळं तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। यापेक्षा दुसरं काही दिसत नाही। तो आपापल्या मर्जीचा प्रश्न आहे। शेवटी राम भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं कोणी जाऊ नये, कोणी राम भक्त असतं कोणी रावणाचाही भक्त असतं। त्याच्यामुळे पवार साहेबांनी जावं किंवा नाही जावं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे।